दूध भेसळी प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उडी। शेवगावमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पडलेल्या एका दूध डेअरी छाप्यानंतर अन्न व प्रशासन विभागाने दिलेल्या क्लीन चिटनंतर अन्न व प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश वडे यांच्या विरोधात जिल्हा व तालुक्यातील विविध संघटना आता कारवाईसाठी पुढे येत आहेत। आता यामध्ये नव्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे यांनी अहिल्यानगरचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश वडे यांच्या खात्यानिहाय चौकशीची मागणी केली आहे। फटांगडे यांनी याबद्दल अहिल्यानगरच्या अन्न सुरक्षा अधिकारी अपर्णा भुटे यांना याबद्दल जाब विचारत राजेश वडे यांची लेखी तक्रार मुख्यमंत्री सचिवालय यांच्याकडे केली आहे। प्रतिनिधी आया शेख, अहिल्यानगर। मोठ्या प्रमाणात रॅकेट निर्माण झाला आहे याची तक्रार जिल्हा भेसळयुक्त अधिकारी यांच्याकडे केली होती, परंतु भेसळयुक्त अधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेड टाकल्यानंतर जे काही खरे दूध उत्पादक आहे यांच्या आशा पल्लवित झाले की आपल्याला काष्टाला कुठेतरी 2 रुपये मिळणार आहेत आणि त्या भेसळयुक्त दुधावर ज्यावेळेस रेड टाकली त्यावेळेस त्या रेडचा अहवाल अजून येणं बाकी आहे। परंतु त्या ऑफिसमध्ये असणारे राजेश बडे यांनी खुलासा केला की शेवगाव तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारे भेसळयुक्त दुधाचा साठा झालेला नाही आणि एकच खळबळ उडाली की ते राजेश बडे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे शेवगाव तालुक्यामध्ये त्यांना नियुक्ती केलेली नाही आहे आणि जी काही रेड पडलेली होती त्या ठिकाणी भेसळयुक्त दुधाचे मेन अधिकारी भुईटे मॅडम आणि पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना बरेच पत्रकार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधींनी फोन करून विचारलं की त्या अहवाल आलाय का किंवा भेसळयुक्त दुधाची काही शहानिशा झाली का, तर मॅडम आणि पवारसाहेब यांनी सांगितले की अजून अहवाल येणं बाकी आहे। अशातच राजेंद्र बडे यांनी मात्र कोणत्याही पदाचा किंवा त्या पथकात त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते किंवा त्या रेडमध्ये त्या ठिकाणी त्यांचा समावेश नव्हता। अशा असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आणि शेतकऱ्यांसंग गद्दारी केलेली आहे। भेसळयुक्त दुधाचं शेवगावमध्ये मोठ्या प्रमाणात रॅकेट आहे। या खऱ्या दुधांना, कष्टकऱ्यांना आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या राजेश बडेची खात्यानी चौकशी झालेली पाहिजे आणि याच्यावर कोणत्याही प्रकारचं या पथकात नसताना त्याने जे काही अहवाल किंवा प्रसिद्धी दिली आहे त्याचा खुलासा या प्रसिद्धी माध्यमातून त्यांनी पुन्हा दिला पाहिजे आणि खात्याअंतर्गत या ठिकाणी या राजेश बडेची चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या दूध उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे, एवढी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची खऱ्या अर्थाने मागणी आहे। तुम्हाला असं काही वाटतं का काही आर्थिक तडजोड झाल्यामुळे अशी चर्चा? आर्थिक तडजोड झाल्याशिवाय या ठिकाणी 100% आर्थिक तडजोड झाल्याशिवाय राजेश बडे यांनी ही बाईट दिलेली आहे। या बाईटचा आम्ही सर्वप्रथम धिक्कार करतो आणि भुटे मॅडम यांना विनंती करतो की या बाईटचा आणि राजेश बडे यांनी कोणत्या आधारावर ही बाईट दिली याची खात्यानी चौकशी झाली पाहिजे। काय मागणी बरं तुमची शेवट? आमची मागणी अशी आहे की खरं जे दूध उत्पादक आहे यांना भेसळयुक्त दुधामुळे ना भाव मिळत नाही, तर खऱ्या दूध उत्पादकांना भुटे मॅडम यांनी न्याय दिला पाहिजे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।